नमस्कार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये मी आज गेलो. त्या ठिकाणी जो मंदिराचा विकासाचा भाग सुरू आहे, सध्या स्टेडियमच्या पाडकामाचं काम सुरू आहे. स्टेडियम पाडलेलं आहे, 8-10 दिवसापासून आहे त्या स्थितीमध्ये आहे. त्या ठिकाणी मी काही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तुम्ही ऑफिशियली देऊ शकलं नाही. आणि अनऑफिशियली जे समजलं ते असं आहे की या मंदिराचा जो देवीच्या मंदिरातल्या 5 पायऱ्या होणार आहे, याचं देखील विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी दिरंगाई होते आहे, त्याच्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं होतं. 2 मिनिट की जे कुशल कामगाराची आवश्यकता आहे मंदिराचं काम करण्यासाठी. या ठिकाणी कुशल कामगार, कुशल अभियंते, कुशल प्रशासक या सगळ्या मंदिराच्या विकास डेव्हलपमेंटच्या कामामध्ये असले पाहिजे अशा प्रकारची माझी वयोवृद्ध लोकांना थोडंसं माननीय जिल्हाधिकारी, माननीय विश्वस्त मंडळ, माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे की तुळजापूर या बॅक साईड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणाऱ्या मंदिराचा गणपतीचं मंदिर विकास आणि जीर्णोद्धाराचं काम होत असताना आणि त्याला ज्या पद्धतीनं गती पाहिजे, त्याला ज्या पद्धतीनं बाजूला हे दर्जेदारपणा त्यातला राहिला पाहिजे, तो आज होताना दिसत नाहीये. त्यामुळं माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की कामाचा दर्जा आणि कामाची गती या दोन्हीलाही प्राधान्य द्यावं. या संदर्भात मंदिरात काही शंभूराजे इंगळे यांनी काही मतं व्यक्त केली. त्याच्यामध्ये देवतांची जे मंदिर आहे त्याची जी स्थापना करायची आहे ती व्यवस्थित करण्यात यावी. त्याचबरोबर कुलधर्म कुलाचार करण्यासाठी ज्या जे विधी आहेत, धार्मिक विधी आहेत वेगवेगळे, ते करण्यासाठीच्या जागा निश्चित म्हणून त्याचे आराखड्यामध्ये चांगला समावेश असावा, ठळक असावा. त्याचबरोबर मंदिराचा परिसर जेवढा मोठा करता येईल तेवढा मंदिराचा परिसर मोठा करावा आणि जलद गतीने दर्शन देण्याच्या अनुषंगाने भाविकांना सोयीचं असं करावं. याच्यामध्ये पुजाऱ्यांची सगळी सुविधा लक्षात घेतली जावी. त्याचबरोबर जागा मालकांना विक्रमी आणि समाधानकारक भाव द्यावा, मावेजा द्यावा, अशा प्रकारची माफक अपेक्षा आहे. मंदिर बंद करण्याची जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे. वेळ झालेली आहे. आपलं तुळजापूर हे दरीमध्ये खोल मंदिर आहे. आजूबाजूला डोंगर आहेत, ऑड सीझन असल्यामुळे घरं बसलेली आहेत. जेवढं मंदिर मौल्यवान आहे, जेवढा गाभारा मौल्यवान आहे, तेवढे लोकांची घरं देखील मौल्यवान आहेत. त्यामुळं मावेजा देताना थोडाही मुलाहिजा न बाळगता प्रचंड विक्रमी मावेजा जागा मालकांना द्यावा आणि त्याचं जागा मालकांचं समाधान करावं अशी विनंती करतो. राज्य सरकारने 1800 कोटीचा महानिधी तुळजापूरच्या विकास कामांसाठी दिलेला आहे. परंतु जर का आपण बघायला गेलो तर ही विकासाची जी कामे आहेत ती अतिशय संत गतीने चालू आहे. जर का आपण बघायला गेलो तर एखाद्या ज्यावेळेस गर्दीचा दिवस असतो किंवा ज्यावेळेस पौर्णिमा वगैरे असते त्यावेळेस मंदिरातील 4ही हॉल भरून भाविक भक्त बाहेर येतात. ही खरंच दर्शनाची गैरसोय आहे. पूर्णपणे भाविकांची गैरसोय राहते. भाविक भक्त 4-5 घंटे हॉलमध्ये थांबून देखील भाविकांचं व्यवस्थित दर्शन होत नाहीये. ही इथली शोकांतिका म्हणावी लागेल. त्याचसाठी मंदिर समितीला माझी विनंती आहे की लवकरात लवकर जी विकासाची गती आहे ती लवकरात लवकर घ्यावी आणि मंदिराची जी अवतीभोवतीची जमीन आहे ती खरं सांगायला गेलं तर त्याचा पैशाने तोडता येणार नाही. ही अनमोल जमीन आहे. ही या ठिकाणी आम्ही वंश परंपरागत आमचे पूर्वज या ठिकाणी राहिले आहेत. जर का आपण बघायला गेलो तर ही कधीच अनमोल आहे. पंढरपुरामध्ये जर का बघायला गेलो तर वाळवंटीच्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे, परंतु या ठिकाणी तुळजापूर हे बालेघाटामध्ये वस्ती आहे आणि अशा या ठिकाणी अशा या तीर्थस्थळी जर का आपण बघायला गेलो तर आजूबाजूला अनेक भाविक भक्त आणि पुजारी राहतात आणि अशा या पुजाऱ्यांना असे ज्यावेळेस पुजारी वगैरे लोक येतात त्यावेळेस कुठलाही भाविक भक्त जर आला तर पुजाऱ्याचं नाव घेऊन तुळजापूरमध्ये येतो आणि अशा या पुजाऱ्यांच्या घरांसाठी तुळजापूर मंदिर समितीने या जमिनीसाठी मोठा भाव दिला पाहिजे, मोठा मोबदला दिला पाहिजे. जर का असे दिले नाही तर हे खरंच खूप चुकीचे होईल. कारण ही जी जमीन आहे ही खरंच पैशाने न तोलता येणारी आहे आणि त्यासाठी मंदिर समितीने आपल्या विकास कामांना लवकरात लवकर गती देणे हे गरजेचं आहे. भाविक भक्तांची चांगली सोय होणे, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये भाविक भक्त चांगल्या आनंदाने समाधानाने घरी गेला पाहिजे ही मंदिर समितीने आपल्या डोक्यामध्ये ठेवून पुढचा विचार घेतला पाहिजे आणि जी गती आहे ती लवकरात लवकर घेतली पाहिजे. आजूबाजूची जमीन जी आहे ती लवकरात लवकर आपल्या ताब्यामध्ये घेऊन लवकरात लवकर त्याचा जो काही भाव असेल तो
बघायला गेलो तर या जमिनींचा भाव न येणार आहे. तरीच मंदिर संस्थानाने या जमिनीला विक्रमी भाव द्यावा, चांगला विक्रमी मावेजा द्यावा, हीच मंदिर समितीकडे माझी विनंती राहील. कारण जर का आपण बघायला गेलो तर राज्य सरकारकडे देखील निधीची काही कमतरता नाहीये आणि स्वतः तुळजाभवानी मंदिर संस्थांकडे देखील पैशाची काही कमी नाहीये. तर त्याचसाठी येणाऱ्या काळामध्ये जी जागा मालक असतील किंवा जागा हक्कदार असतील त्यांना योग्य तो मोबदला द्यावा, जेणेकरून त्यांनी स्वइच्छेने आपले सातबारे किंवा आपल्या जागेची जी काही जमीन कागदपत्रे असतील ती मंदिर संस्थांकडे सोपवण्यात यावी. त्याचप्रमाणे ही माझी विनंती राहील. एवढं समोर तुम्हाला स्टेडियम दिसत असेल, जे की मंदिर समितीने जवळपास 15 दिवस झालं पाडून आहे. परंतु जर का बघायला गेलो तर ही जागा कम्प्लिटली अनयुजफुल आहे. इथे कोणी देखील त्याला यूज करत नाही. आणि जर का आपण बघायला गेलो तर मंदिराची समोर देखील गैरसोय होत आहे. भावी भक्त एकाच लाईनीमध्ये येत आहेत मंदिरामध्ये आणि एकाच लाईनीमध्ये जात आहेत. ही मोठी गैरसोय आहे मंदिरामध्ये. याच कारणामुळे प्रचंड गर्दी वाढत आहे. ही प्रचंड गर्दी जर का कमी करायची असेल आपल्याला आणि मंदिर समितीला, तर मंदिर समितीने आपल्या विकास कामांना लवकरात लवकर गती देणे हे गरजेचं आहे. इथील जे कामगार आहेत ते कुशल कामगार पाहिजेत. कारण इथले जर आपण कामाचा दर्जा बघितला तर तो खरंच खूप खालच्या लेवलचा आहे. त्यासाठी प्रत्येक मजूर किंवा जे कोणी ते कामगार राहतील त्यांचा चांगला अनुभव असणे गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे या मंदिराचा इतिहास जाणून, मंदिराचं महत्त्व जाणूनच पुढच्या गोष्टी कराव्यात. मंदिरामध्ये चांगलं बांधकाम व्हावं, उच्च दर्जाचं व्हावं, जेणेकरून येणाऱ्या हजारो वर्षामध्ये सुद्धा हे मंदिर टिकलं पाहिजे अशी व्यवस्था मंदिर समितीने अभिषेकासाठी जो हॉल आहे तो राखीव ठेवणं गरजेचं आहे. जो गोंधळ कट्टा आहे तो देखील ठेवणे गरजेचं आहे. पिंपळाचं झाड झालं, त्या ठिकाणी जावळ काढण्याचं ठिकाण आहे किंवा त्या ठिकाणी आरतीचं ठिकाण आहे, हे सर्व जागा राखीव ठेवणं गरजेचं आहे. भावी भक्त मोठ्या श्रद्धेने लांब लांबून तुळजापूरला येतात त्यांचा कुटुंबाचा कुलधर्म कुळाचार करण्यासाठी. आणि त्यांच्यासाठी हा कुलधर्म कुळाचार ठेवण्यासाठी मंदिराने ज्यावेळेस विकास कामे होतील त्यावेळेस ही जागा राखीव ठेवणे गरजेचे आहे. तरीच मंदिर समितीने जागा राखीव ठेवा. आपण मंदिराच्या आजूबाजूला बघितलो, आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलो तर छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या अवतीभोवती जे काही बारक्या मूर्त्या आहेत तरीच त्या मूर्तींना योग्य ती ठिकाण द्यावी, योग्य ते त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. त्यांच्यासाठी देखील एक राखीव जागा ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं देखील संवर्धन आणि जतन करणं हे मंदिर समितीचं काम आहे आणि त्यांनी ते जोपासले पाहिजे.